ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रत्येक माणसाला वाटते की माझ्या जीवनामध्ये कुठला तरी चमत्कार व्हावा. प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असते की परमेश्वराने मला असं कुठलं तरी साईन किंवा चिन्ह द्यावं की ज्याद्वारे माझा विश्वास वाढेल, की ज्याद्वारे मी परमेश्वराच्या जवळ येईल. परंतु नेहमी परमेश्वर चमत्कार करीत नसतो. तर चमत्कार दररोज आपल्या बाजूला आपोआप होत असतात, परंतु कधी कधी या न दिसणाऱ्या चमत्काराकडे आपण कानाडोळा करत असतो. हे चमत्कार छोटे मोठे आपल्या जीवनामध्ये लपंडाव करत असतात, कधी निसर्गामध्ये तर आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे चमत्कार होत असतात. आणि असं असून देखील आपण मात्र परमेश्वरावरती खंत व्यक्त करत असतो की परमेश्वर, जर तो असेल तर एखादा चमत्कार कर, जर तो असेल तर आमचा विश्वास वाढव आणि एखादा चिन्ह आम्हाला दे. परंतु परमेश्वर जणू काही आपला सांगत असतो की आपण आपले आंतरिक डोळे, विश्वासाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण दररोज परमेश्वर न चुकता या निसर्गामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणत असतो. जर निसर्गाकडे आपण जर आपण पाहिलं तर प्रत्येक क्षणाला लहान लहान गोष्टी निसर्गामध्ये बदल घडून आणत असतात. कशा प्रकारे ते बी मधून अंकुर बाहेर येतो, त्या अंकुरापासून झाड बनते, कशा प्रकारे ते फुलं कळीपासून फुले उमलतात, कशा प्रकारे फुलपाखरू किंवा पक्षी हवेमध्ये उडत असतात. या सर्व गोष्टी एक चमत्कारच असतात. परंतु या गोष्टीकडे आपण मात्र कानाडोळा करत असतो आणि परमेश्वराकडून काहीतरी वेगळं चिन्ह बांधत असतो किंवा मागत असतो. परंतु जे आपल्या आजूबाजूला घडत असते त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. आणि म्हणूनच परत एकदा आजच्या शुभ वर्तमानामध्ये जेव्हा शास्त्री परूचे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडून चिन्हाची मागणी करतात किंवा चमत्काराची मागणी करतात, तेव्हा परमेश्वर एखादा चिन्ह किंवा चमत्कार करू शकला असता. परंतु या क्षणाला परमेश्वर त्यांच्या समोर एखादा चमत्कार करत नाही किंवा चिन्ह देखील देत नाही. कारण त्यांच्या मनातील अविश्वासामुळे किंवा त्यांच्या मनातील जो हेतू होता तो हेतू चुकीचा होता. आणि जणू काही प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे वाईट जे जनरेशन आहे, संतती आहे, हे चिन्हाच्या मागे लागलेलं आहे, हे चमत्काराच्या मागे लागलेलं आहे. किंवा योना वाचून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चिन्ह देण्यात येणार नाही. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं होतं की केवळ आणि केवळ चमत्कारावरती उभी राहणारी संतती किंवा चमत्काराच्या मागे धावणारी व्यक्ती परमेश्वराला पसंत नसतात. तर जी व्यक्ती चमत्कार न पाहता सुद्धा देखील परमेश्वराच्या मागे धावत असतात, परमेश्वरावरती विश्वास ठेवून असतात, तीच व्यक्ती एक मोठा चमत्कार असते, असं प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. तर आपण देखील परमेश्वराकडून नेहमी चिन्हाची अपेक्षा न करता, चमत्काराची अपेक्षा न करता, जर प्रभूची इच्छा असेल तर नक्कीच तो आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणेल. परंतु आपण चमत्कारापासून आपण न पाहता सुद्धा आपण परमेश्वरावरती विश्वास ठेवायला शिकलो पाहिजे. त्यालाच खरा विश्वास असे म्हणतात. परंतु जर आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये डोकावून पाहिलं तर आज आपण जिवंत आहोत, आपण श्वास घेत आहोत, आपण डोळ्याने पाहू शकत आहोत, हाताने कार्य करू शकत आहोत, पायाने चालू शकत आहेत किंवा आपलं हृदय अजून देखील चालू आहे. हा तर मोठा चमत्कार आहे. याच्याकडे आपण कानाडोळा करून चालणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला हे वृक्ष, झाडे, पक्षी, प्राणी अशा प्रकारे संचार करत असतात. ते देखील एक मोठे चमत्कार आहे. त्याच्या देखील आपण देखील कानाडोळा करू शकत नाही. तर या सर्व गोष्टी एक चमत्काराचे भाग देखील आहेत. आणि म्हणून या सर्व गोष्टीकडे पाहून आपण नेहमी परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. आणि जे परमेश्वराने महान कृत्य आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याच्यासाठी आपण त्याची वाहवा केली पाहिजे. आणि जर परमेश्वराची इच्छा असेल तर तो नक्कीच आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणणार आहे. परंतु परमेश्वर आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी त्याच्याकडून चिन्हाची मागणी करणे हे अयोग्य आहे. आणि म्हणूनच जो विश्वास ठेवतो
न पाहता देखील विश्वास ठेवतो तो खरोखर विश्वासू सेवक आहे असं प्रभू येशू ख्रिस्ताला सांगायचं आहे. आपण देखील प्रभू येशूला पाहिलं नाही तरी सुद्धा आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. तो आहे, आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे यावर आपला विश्वास आहे आणि त्यामुळेच आपला विश्वास अधिक दृढ होत आहे. आज परत एकदा प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपण सामर्थ्य मागूया. न पाहता देखील आपण प्रभू येशूच्या मागे जावं, आपला विश्वास बळकट करावं आणि न चुकता आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं डाऊट, शंका न बाळगता आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वासू आहोत. म्हणून आज आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन.